नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली कारली कशी बनवायची. बघा किती टेम्प्टिंग दिसतात आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर प्रथम इथे मी अशी मीडियम साईजची कारली घेतलेली आहेत. जास्त मोठी पण नाही घ्यायची आणि एकदम लहान पण नाही घ्यायची. अशी बाजारात मीडियम साईजची कारली मिळतात ती घ्यायची आणि फ्रेश घ्यायची आहे. तर इथे मी कारली सुरुवातीचा आणि शेवटचा भाग कापून घेणार आहे. अशी मीडियम साईजची कारली घेतली का त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आपण जे बनवतो ते चांगलं भरता येतं आणि छान असं फ्रायसुद्धा होतं. तर इथे वरचं जे साल आहे ते मी काढून घेत आहे, कारण हे खूप कडू असतं. आपलं कारल्याचं भरीत जास्त कडू लागू नये म्हणून मी हे सर्व साल काढून घेत आहे. नाही काढलं तरी चालते, पण कडू लागू नये म्हणून मी काढत आहे. आणि मधून कट करून ह्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला शेंगदाण्याचं सारण जे आहे, कूट जे आहे ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे. तर इथे मी पूर्ण कारलं रिकामं करून घेतलेलं आहे. सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. जर का कवळी कारली असतील तर छान लागतात. तर इथे आता आपण शेंगदाणे भाजून घेतोय, सारणाची तयारी करतोय. तर मीडियम फ्लेमवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे. भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर सालं काढून घ्यायची आहे आणि सालं काढल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे बघा, जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडसर दळायचं आहे. तर इथे आता मी सुके मसाले घालत आहे. 1 चमचा हळद आणि छोटे 3 चमचे घरचा मसाला घेतलेला आहे. तुम्ही जो वापरत असाल तो मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा गरम मसाला. ह्याच्यामध्ये आणखी सुके मसाले काही पण तुम्ही ॲड करू शकता, जसं जिरेपूड आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. तर इथे बघा मी सगळं एकत्र केलेलं आहे आणि इथे पळीभर तेल घातलेलं आहे. तर आतलं सारण जे आहे ते छान तेलामध्ये शिजतं, त्याच्यासाठी मी तेल घातलेलं आहे आणि 4-5 टेबलस्पून इथे पाणी घातलेलं आहे. तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, असं ओलसर दिसेल असं सारण बनवायचं आहे. आता जे आपण कारली कापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सारण आपण घालतोय. तर असं सारण भरून, पूर्ण कारलं भरून सारण घालायचं आहे. आता सगळे कारली मी अशीच सारणाने भरून घेणार आहे. जे शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामध्ये मी 2 चमचे खोबरं, सुकं खोबरं भाजून बारीक करून घातलेलं आहे. चवीला अजून छान लागतात. तर तुम्ही सुद्धा असंच करून बघा. तर सर्व सारण मी एक करून कारल्यामध्ये भरून घेत आहे. असं दाबून भरून घ्यायचे आहेत. रिकामं ठेवलं तर सारण खाली पडायची भीती असते, म्हणून असे दाबून भरायचे आहेत. तर सर्व सारण माझं कारली भरून झालेली आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. आपण काही जास्त तेलामध्ये फ्राय करणार नाही आहोत, फक्त शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि कारली एकसारखी लावून घेत आहे. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, कारण ही कारली करपू शकतात. आणि आता झाकण देऊन 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आतलं सारण व्यवस्थित शिजणार आहे. तर 3-4 मिनटं झाल्यानंतर मी पलटी करून घेते. असं 2-3 वेळा आपण झाकून परत पलटी करून असे शिजवून घ्यायचे आहेत. बघा, परत झाकून ठेवलेले आहेत. अजून इथे हे बघा, अजून इथे शिजायचे बाकी आहेत. आणखी आपण ह्यांना 2-3 वेळा असेच पलटी करून झाकून 3-4 मिनिटांनी बघणार आहोत. तर इथे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. इथे कारली छान झालेली आहे. झाल्यानंतर कारली अशी दिसतात. तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत छान लागतात. लांबच्या ट्रॅव्हलिंगसाठी तर ही कारली खूपच छान राहतात. 2-3 दिवस तुम्ही आरामात ठेवू शकता. तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.